स्मार्ट अहमदनगर न्यूज। खुनाचा प्रयत्न केल्याबाबत चौकशी होऊन योग्य ते कायदेशीर कारवाई होण्याबाबत कोंडिबा खंडू वाशिलकर वय 81 वर्षे, धंदा शेती, राहणार चिवेवाडी तालुका पुरंदर जिल्हा पुणे, पोलीस निरीक्षक साहेब सासवड पोलीस स्टेशन सासवड तालुका पुरंदर जिल्हा पुणे यांना अर्ज सादर करण्यात आला आहे। अर्जात नमूद केले आहे की मी मौजे चिवेवाडी तालुका पुरंदर जिल्हा पुणे या गावातील कायम राहणारा असून शुक्रवारी सकाळी दिनांक 3/10/2025 रोजी सकाळी 10 ते 11 वाजण्याच्या सुमारास ग्रामपंचायत ऑफिस शेजारी कठाड्यावर मी बसलो होतो। ग्रामसभेत सुरेश कारकुड व प्रभाकर या दोघांनी साहेबांना सांगितले की आम्हाला नळाला पाणी येत नाही। ज्ञानोबा लक्ष्मण भगत ग्रामपंचायतीचा शिपाई माझ्या समोर पुढे उभा होता। त्यांना मी विचारले त्या दोघांना का सांगितले पाणी येत नाही म्हणून। त्या दोघांची नावे मी घेतल्याबरोबर शिपायाने माझे दोन्ही हाताने नरडे आवळून धरले। माझे डोळे पांढरे झाले होते। मग त्याने मला सोडले। मला 2 तास गुटकी गिळता येत नव्हती। मी घाबरलो होतो। 2 तास मी कोणासोबत बोललो नव्हतो। त्याला माझा खून करावयाचा होता। सुरेश चंदर कारकुड, अनंता सीताराम चिवे, जयहिंद नाना चिवे, प्रभाकर शंकर चिवे लोकांच्या चिथावणीवरून तो माझा खून करणार होता। कारकुड यांच्या घरात मी रोज सन 2000 सालापासून ते आजपर्यंत मीटिंगा चालू आहेत। हे सर्व राहणार चिवेवाडीतील पुढारी आहेत। प्रतिनिधी अशोक कुंभार। मी कोंडिबा खंडू वाशिलकर वय 81, धंदा शेती, राहणार चिवेवाडी तालुका पुरंदर जिल्हा पुणे। मी मौजे चिवेवाडी तालुका पुरंदर जिल्हा पुणे येथील या गावातील कायम राहणारा असून शुक्रवारी सकाळी दिनांक 3/10/2025 रोजी 10 ते 11 वाजण्याच्या सुमारास ग्रामपंचायत ऑफिसमध्ये शेजारी कट्ट्यावर बसलो होतो। ग्रामसभेत सुरेश कारकुड व प्रभाकर या दोघांनी साहेबांना सांगितले की आम्हाला नळाला पाणी येत नाही। ज्ञानोबा लक्ष्मण भगत ग्रामपंचायत शिपाई माझ्या समोर पुढे उभा होता। त्याला मी विचारले की या दोघांना का सांगितले पाणी येत नाही म्हणून। या दोघांची नावे मी घेतल्याबरोबर शिपाईने माझे दोन्ही हाताने नरडे दाबून धरले, म्हणजे गळा दाबून धरला। माझे डोळे पांढरे झाले होते। मग त्याचे मी हात हिसाकले। मला सोडून तू मला 1 तासभर गुटकी गिळता येत नव्हती। मी घाबरलो होतो। 2 तासांनी मी कोणासंगे बोललो नाही। माझा हा खून करणारा होता। त्याच्या जोडीला मेन हे म्हणजे सूत्रधार जयहिंद नाना चिवे हा चिवेवाडीचा शिक्षक म्हणून आहे आणि त्यांच्या चिथावणीवरून हा माझा खून करणार आहेत। गावात शांतता असताना शांततेचे वातावरण निर्माण करून यांनी 4 गट पाडल्यात। हे दुष्ट प्रवृत्तीचे असून सूडबुद्धीने कृत्य करतात। हे गावगुंड, सराईत गुन्हेगार, समाजद्रोही, नीच प्रवृत्तीचे आहेत। हे संगमताने कट कारस्थाने करतात। त्यांचा रोज मीटिंगी चालू आहे। गावातील त्यांची नाव घेऊन गावातील वसंत डोंगरे व भाऊ बोराणे, बाजीराव वाशिलकर, बाळू गावरे वगैरे यांनी बसलेलो असताना त्यांच्या समक्ष हा प्रकार घडला। वर नमूद केलेल्या इस्माने पासून माझे व माझ्या कुटुंबाच्या जीवितास धोका होणार आहे। या लोकांचे पासून मला व माझ्या घरातील कोणत्याही व्यक्तीस जीवितात धोका झालेस त्यास हेच सर्वस्वी जबाबदार असतील तरी यांची ताबडतोब चौकशी करून त्यांच्या विरुद्ध योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात यावी। आता या पोलीस स्टेशन मी तारीख 14/10/2025 रोजी पोलीस स्टेशनला अनेक उपविभागाधिकारी DSP साहेबांना अर्ज दिल्यात पुण्यात जाऊन। त्याची काय चौकशी काय अजून अद्याप झालेली नाही आणि इथं खाटाकडे जमादार आहे तो हात मिळवणी करतो अन्य लोकांचं चौकशी अर्जाची माझ्या न करता निकाली अर्ज काढतो। असं 4-5 अर्ज माझं निकाली काढलेले आहे तो मागचं। आता हे बी निकाली काढील असा माझा अंदाज आहे। हे आता सर्वांनी माझी दखल घ्यावी एवढंच माझं म्हणणं आहे। त्यांच्यावर कायदेशीर कारवाई झाली पाहिजे।